नमस्कार. स्टुडिओ संजीवनी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा 8वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. वार्षिक परीक्षा ऐन तोंडावर आल्या होत्या. तारकेची अभ्यासाची तयारी जोरात चालली होती. पहिला नंबर तर काढायचाच, इंग्लिश मध्ये सर्वाधिक मार्क मिळवायचेच, पण संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे. तेवढ्यासाठी ती शनिवारी शाळा सुटली की संस्कृतच्या अभ्यंकर मास्तरांकडे शिकवणीला जात होती. तिची परीक्षेची तयारी जोरात चालू होती आणि इकडे तिच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली होती. लग्नाची प्राथमिक बोलणी करण्यासाठी आणि लग्नाचा मुहूर्त ठरविण्यासाठी तात्यांच्या घरी तर कधी बापूंच्या घरी ओटीवर बैठका भरत होत्या. चैत्रातला मुहूर्त निश्चित झाला. तारकेच्या वार्षिक परीक्षेच्या 4 दिवस आधीचा. त्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर तिला मुहूर्त कळला. तिने म्हटले, माझी परीक्षा ऐन तोंडावर आले. अगे फक्त 4च दिवस उरले, ती तरी होऊन जाऊ दे. निराशा आणि संताप गिळता गिळता तिचा स्वर गुदमरला, घोगरा झाला. आजीने म्हटले, तारे अगो परीक्षेचा आणि शाळेचं गो काय एवढे महात्म, राहू दे परीक्षा. अगे पण आजी, अगो बापूंनी सगळं ठरवलंय, नाही गो कसं म्हणायचं. अगो आपल्या भाग्याने एवढं मोठं स्थळ घर बसल्या चालून आलंय. सगळा गाव अचंबित झालाय. तारका काही बोलली नाही. नव्हे, तिच्या गुदमरलेल्या छातीतून काही शब्द फुटेना. ती उठली आणि अंगणात मामीच्या कामात मदतीला गेली. आता घरीदारी तारकेच्या लग्नाशिवाय दुसरा विषय नव्हता. लग्नाची प्राथमिक तयारी, पापड सांडगे घालणे सुरू झाले. पुढच्या अंगणात मोठा थोरला मंडप घातला गेला. एक दिवस तात्या ओटीवर लग्नाच्या आमंत्रणाची पत्रे लिहायला बसले होते. त्यांनी आजीला हाक मारून बाहेर बोलावले आणि म्हटले, जावयाला पत्र टाकून कळवायला हवे, तो लग्नाला येवो न येवो, त्याला लग्नाला बोलावणे आपले काम आहे. तारका ओटीवरून पुढच्या अंगणात चालली होती. ती एकदम थबकली. तात्या, कुठच्या जावयाला पत्र टाकणार आहात? तुझ्या बापाला. अगो रीतसर त्याला कळवायला हवे, बोलवायला हवे. येणे न येणे त्याची मर्जी. तात्या, माझ्या बापाने तुम्हाला निर्वाणीचं पत्र लिहून सांगितलं होतं ना की तिकडे स्थळ बघून तिथे लग्न करून टाका. मग आता पत्र पाठवण्याची काय गरज आहे? अगो पण लग्न होतं हे नको कळवायला? नको कळवायला, मुळीच नको कळवायला. तारके, त्या पत्राबरोबर त्याने तुझ्या लग्नासाठी 500 रुपये पाठवले होते. तात्या, तुम्ही मला कधी हे सांगितलं नाहीत. तात्या, उद्याच्या उद्या त्यांचे 500 रुपये परत पाठवा. माझ्या लग्नासाठी एक पै सुद्धा त्यांची आता घ्यायची नाही. परत करा ते पैसे. आणि ओटीच्या पायऱ्या तरा तरा उतरून ती अंगणात मंडपात गेली. तारकेच्या लग्नाची सगळी तयारी झाली. तिच्या मावशा, मावस बहिणी, भाऊ, अन्य नातलग मंडळी, लग्नाची वऱ्हाडी मंडळी जमली. लग्न मुहूर्त सकाळचा धरला होता. लग्नाचे विधी उरकल्यावर गाव जेवण. मग सजवलेल्या बैलगाडीतून वधूवरांची वरात थेट मधुवाडीला जाणार. तिथे काही विधी. दुसऱ्या दिवशी बापूंचे तिथे गाव जेवण. बापू खोतांच्या शेवटच्या मुलाचे शेंडेफळाचे लग्न. त्यांनी खूप हौस केली. सढळ हाताने खर्च केला. लग्न मोठ्या थाटात झाले. त्या निमित्ताने फणस गावातली 4 घरे आणि परगावाची सगळी नातलग मंडळी एकत्र जमली. वरच्या घरी वरपक्षाची उतरण्याची सोय केली होती. सांधेदुखीने गुडघे अधूत आलेली वरमाई डोलीतून आली होती. तारका आपल्या लग्नाचा अपूर्व थाट निमूटपणे पाहत होती. सभोवार चाललेली आपल्या भाग्याची स्तुतिस्तोत्रे ऐकत होती. कमळी सासरच्या अडचणीमुळे लग्नाला आली नव्हती. देवगडला दिलेली कुसुम महिन्यापूर्वीच बाळंतीण झाली होती. तिला मुलगी झाली होती. ती लग्नाला हजर होती. वेणू मात्र लग्नात सतत तिच्या बरोबर होती. बोलता बोलता तिने म्हटलं, तारके, सगळी म्हणतात ते अगदी खरं आहे गो. काय म्हणतात सगळी? बापूंच्या घरासारखे घर मिळायचे नाही. हो, खरं आहे. अगदी गडगंज संपत्ती आहे. मी त्यांच्या संपत्तीचं नाही म्हणत गो. मग त्या मंडळींच्या स्वभावाचं सांगते. फार भली माणसे आहेत. बापू स्वतः तर देवमाणूस आहेतच, पण मोठी काकी फार प्रेमळ आहे. मोठी वहिनीही. सगळी तुझं कौतुक करतील. एखाद्या ठणकणाऱ्या फोडावर फुंकर घालावी म्हणजे ठणका किंचित हलका वाटतो, तसे वेणूचे ते कळकळीचे बोलणे तारकेला वाटले. ती किंचित हसली आणि म्हणाली, हो, मी पण तसं ऐकलंय खरं. लग्नाचा दिवस उजाडला. पहाटेपासून धांदल वर्दळ सुरू झाली. वरपक्षाकडील मंडळी मंडपात जमली. 4 वर्षात दिगू खूप बदलला होता. चांगला उंच आणि अधिक धिप्पाड झाला होता.
जरी काठी तलम धोतर, रेशमी सदरा, पाची बोटात अंगठ्या, गळ्यात सोन्याची जाड साखळी, रूपाने तो देखण्यात जमा होता. एखाद्या विजयी वीराप्रमाणे नजर खेचून घेत होता. विधी सुरू झाला. यथाक्रम लग्न लागले. मान पान अहेर सगळे यथासांग पार पडले. शततारकेचे आपादमस्तक शरीर दागिन्यांनी सजले. सोन्याचे जाडजाड गोट पाटल्या, तोडे, बिलवर, पाचपदरी चंद्रहार, मोहनमाळ, दंडात वाक्या, गोऱ्या कपाळावर झुलणारी मोत्याची बिंदी, जणू राजकन्या अवतीर्ण झाली होती. जमलेल्या लोकांच्या नजरेतून अचंबा ओसंडत होता आणि मुखातून कौतुकाचे झरे फुटले होते. जेवणावळी झाली. किती पंक्ती बसल्या कोण जाणे. लोकांनी पोटभर बुंदीचे लाडू खाल्ले. अशी जेवणावळ कधी बघितली नव्हती असा म्हाताऱ्या कोताऱ्यांनी ढेकर देत निर्वाळा दिला. 5 वाजले. सासरी जाण्याचा समय निकट येत गेला. फुले पताकांनी माळांनी सजवलेली बैलगाडी वरच्या बेड्याशी येऊन उभी राहिली. तांबूस पिवळे ठिपके असलेली पांढऱ्या शुभ्र बैलांची बापूंची खास बैलजोडी जोडलेली होती. त्यांच्या तुतारीगत शिंगांच्या टोकांना रेशमी गोंडे झुलत होते. आत मऊ जाड गालीच्या घातलेली बैठक होती. निघण्याचा मुहूर्त झाला. तात्यांच्या देवघरात देवासमोर, माझघरात घरच्या निकटच्या सगळ्या स्त्रिया गोळा झाल्या. त्यांची दाटी झाली. आतापर्यंतच्या कृतकृत्यतेला असीम आनंदात वियोगाच्या वेदना उठल्या. आतापर्यंत शततारका अगदी शांत होती. अंतर्मुख होऊन सगळे यंत्रवत करीत होती. ती आजीच्या पाया पडली तेव्हा आजीने तिला छातीशी घट्ट धरले. आजीचे शब्द फक्त डोळ्यावाटे झरत होते. शततारकेने शांतपणे म्हटले, आजी, तू मला आईच्या मायेने वाढवलंस. आजी, तू नेहमी म्हणायचीस, सासर हेच मुलीचं खरं घर आहे. माहेर हे मुलीला स्त्री घडवणारी सोनाराची ऐरण आहे. आजी, तू सांगायचीस, बायकांच्या वाट्याला सुखापेक्षा दुःखेच अधिक येतात. ती दुःखे भोगून पचवून दुसऱ्याला सुखी करण्यासाठी बायकांचा जन्म असतो. परवाच तू मला म्हणाली होतीस, बायका आपल्या सासर घराचे सौभाग्य वाढवतात, टिकवतात, म्हणून त्यांना सौभाग्यवती म्हणतात. आजी, तुझा हा सगळा उपदेश मी लक्षात ठेवीन. आपल्या या माहेर घराला मी कधीही कमीपणा आणणार नाही. मी आजी. बोलता बोलता ती ढासळली. एखादा मजबूत दगडी बाण ढासळावा तशी. अनावर हुंदक्याने ती गदगदून गेली. नात आणि तिच्या बरोबर आजीही. सभोवार दाटी झालेल्या बायकांतून दबक्या हुंदक्याचे आवाज उमटले. मुलीची सासर पाठवणी हा स्त्री जीवनातील सगळ्यात करुण प्रसंग. तेवढ्यात तात्या, मोठे मामा आत आले. चला चला, निघा आता, उशीर होतोय. मुहूर्त टळू देऊ नका. तारकेने मन आवरले. सगळ्यांच्या पाया पडली आणि निघाली. पाठराखीण म्हणून वेणूला तिच्याबरोबर पाठवण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी सगळी मंडळी, सगळा गाव बरोबर निघाला. वरात पारंब्या वडाजवळ आली. शिरस्त्याप्रमाणे तिथे थांबली. जन्मसावित्रीचा आशीर्वाद देत नित्य उभा असलेला तो अक्षय वट. तिथे नारळ फोडण्याचा प्रघात होता. थांबलेल्या बैलगाडीतून तारकेने त्या वटवृक्षाकडे एकवार नजर टाकली. आंबेगावी जाणाऱ्या वाटेकडे तिची सहज नजर गेली आणि कुठचा एक धूसर प्रसंग तिच्या नजरेसमोरून तरळून गेला. नारळ फोडणे झाले. इथून काही मंडळी निरोप घेऊन परतली. बाकीची वरात मधुवाडीकडे वळली. आजी बेड्यापर्यंत पोचवायला आली होती. मामी आणि चारी घरात जमलेल्या स्त्रिया पांदीपर्यंत पोचवायला गेल्या होत्या. त्या सगळ्या परत रिकामा झालेल्या मंडपात आल्या. तिथेच बोलत उभ्या राहिल्या. कुणीतरी म्हटले, तारकी मोठी भाग्याची निघाली, पोरीने नशीब काढलं. गाडगीळ भटजींच्या बायकोने म्हटले, पोरीने नशीब काढले हे खरेच, बापू खोताच्या घराण्याचे नशीब ती उजळील. मुलगी आहेच तशी गुणी. बापू खोत आमच्या घरी मामंजींना 8-10 मुलींच्या पत्रिका दाखवायला आले होते. मामंजींनी त्या सगळ्या पाहिल्या आणि तारकेची पत्रिका उचलून म्हटले, बापू, ही मुलगी करा, पिढ्यानपिढ्या तुमच्या घराण्याचे नाव राखील. तारकाची वरात मधुवाडीला सासरी आली. तिथे पुढचे सगळे विधी झाले. दुसरे दिवशी गाव जेवण झाले. सासर घर गजबजून गेले होते. आपले घर तारका शांतपणे निरखीत होती. माणसे पारखीत होती. एका जागचे रोप उपटून दुसऱ्या जागी लावायचे, लावणी करायची. स्त्रीचे जीवन म्हणजे भाताची लावणीच. 5 दिवस कसे गेले कळलेच नाही. पाठराखीण म्हणून आलेली वेणू आपला मानपान घेऊन परत गेली. लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळी ही बरीचशी आपापल्या गावी परतली. गर्भदान विधी दिवस उजाडला. सकाळी होमादी धार्मिक विधी झाले. दुपारी जेवणावळ झाली. हा दिवस
म्हणजे नवविवाहित स्त्रीच्या जीवनातील महत्वाची घटिका. सौभाग्यकांक्षिणीच्या आकांक्षा सफल होण्याची, ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी बनण्याची, तिचे सौभाग्यवती स्थित्यंतर होण्याची मंगल घटिका. भावी पिढीची मुहूर्तमेढ रोवण्याची घटिका. वंशवेलीच्या सुफलतेची घटिका. दिवस कसा सरला कळला नाही. सूर्य मावळला, बाहेर अंधार पडला, घरात दिव्यांचा झगमगाट झाला. अशा वेळी नववधूच्या मनी तिने रचलेल्या रेखाटलेल्या स्वप्न रांगोळीवर अननुभूत अपेक्षांच्या लाख पणत्या उजळतात. अनामिक भीतीने त्या किंचित थरथरत राहतात. समय पुढे पुढे सरकत जातो, तसतशी उत्कंठा संकोच मनात भरत जातो. का कोण जाणे, पण शांतपणे किंचित हसरी मुद्रा ठेवून सांगितलेले सगळे तत्परतेने करीत असलेल्या, खर तर स्वतःकडून करवून घेत असलेल्या शततारकेच्या हृदयी यातली एकही भावना प्रकट झाली नव्हती. सारे कसे अचल अव्यक्त होते, कळसूत्री बाहुलीसारखे. दृष्टी भूमीवर स्थिर झालेली. दिगंबर, 5 बोटात 6 अंगठ्या, सासऱ्याकडून मिळालेली एक, रेशमी खमिसावर सोन्याची जाडजूड चेन, जरी काठी तलम धोतर, नजर खिळावी असा नवरदेव ताठ छातीने आणि उन्नत मस्तकाने घरभर मिरवीत होता. काही ना काही निमित्ताने वारंवार माझघरात स्वयंपाकघरात येऊन जात होता. आज घरावर त्याचा अधिकार चालला होता. आपल्या मनाप्रमाणे तो सगळे करीत होता, करवून घेत होता. नववधूचे नाव ठेवण्याच्या वेळी त्याच्या बहिणींनी, भावजईंनी अनेक नावे सुचवली. त्याने म्हटले, नाव बदलायची काही जरुरी नाही, शततारकाच नाव असू दे. भटजीने म्हटले, वा, हे नाव उत्कृष्टच आहे. पती घरी शततारकाचे तेज वृद्धिंगत होईल. लग्नासाठी माहेरी आलेल्या दिगूच्या बहिणींनी त्याची खोली सजवली. योग्य वेळ होताच शततारकेच्या तिघी जावांनी तिला तिच्या शयनगृहाच्या दारापर्यंत पोहोचवलं. तारका क्षणभर थांबली. पायात लोखंडाच्या बेड्या पडल्यागत काय? उचलता येत नाहीत एवढे पाय जड व्हावेत. मोठ्या जावेने तिला किंचित पुढे ढकलल्यासारखे केले. संसार प्रवेशाचे हे दार की एखाद्या गहन गडद गुहेचे? ती आत शिरली. ती आत शिरताच मोठ्या जावेने दार हलकेच बंद केले. बाहेरून कडी घातल्याचा आवाज तिच्या कानी आला. तिथल्या प्रथेप्रमाणे आता पहाटे कडी निघेल. ती आत गेली. लग्नाला आलेल्या धाकट्या नणंदेबरोबर सगळे घर फिरून तिने बघितले होते, पण खोलीकडे ती फिरकली नव्हती. तिने आता हलकेच मान उचलून खोलीत सभोवार नजर फिरवली. खोली तशी मोठी होती. बिछाना तयार केलेल्या ऐसपैस माच्यावर दिगू बसला होता. उशालगतच्या भिंतीजवळ एक लांब रुंद शिसवी पेटी होती. त्यावर कंदील ठेवला होता. पेटीवरच्या भिंतीवर खुंट्याना त्याचे कपडे लटकत होते. पायथ्याच्या बाजूला एक दार होतं, त्याला आतून कडी होती. डावीकडच्या पुढच्या खड्याच्या बाजूकडील भिंतीत उंचावर एक लाकडी गजाची आडवी खिडकी होती. पेटीवरच्या कंदिलाचा उजेड कॉट पुरताच मर्यादित झालेला होता. खोलीचा बाकीचा अंतर्भाग अपुऱ्या उजेडामुळे धुसर दिसत होता, दाटलेल्या संध्याकाळसारखा. ती तशीच तिथे उभी राहिली, गोंधळली, अनामिक भीतीने मनात थरथरली. बिछाण्यावर बसलेला दिगू तिरक्या नजरेने तिच्याकडेच पाहत होता. मग त्याने म्हटले, शततारके, ये, इकडे ये. ती पुढे सरकली. हातातला चांदीचा तांब्या फुलपात्र पेटीवर ठेवून ती तिथे माच्या जवळ उभी राहिली. किंचित खाली मान घालून त्याने हसून म्हटले, शेवटी माझी बायको होऊन इथे आलीस ना? फार गमजा करीत होतीस, पाय दांडकन आपटून म्हणाली होतीस, या दिग्याशी लग्न करायला अडलय माझ्या डाव्या पायाचं खेटर. या डाव्या पायाचं, असे म्हणत तो पुढे झुकला आणि त्याने तिचा डावा पाय एकदम पुढे जोरात खेचला. त्या धक्क्यासरशी ती त्याच्या अंगावर कोसळली. त्याने मोठ्या आवेशाने तिला आपल्या कवेत पकडली, अगदी घट्ट पकडली, लांडग्याने हरिणी पकडावी तशी. बुभुक्षित वाघाने गायीवर तुटून पडावे तसा तो तिच्यावर तुटून पडला. ती गुदमरली, चक्करली, पण प्राणी मात्रात असलेली निसर्गदत्त आत्मसंरक्षण शक्ती जागृत झाली. ती सावध झाली. कुठच्या भागाचा लचका आधी तोडून त्याचा आस्वाद घ्यावा या खुशीत तो बेसावत होता. पकड किंचित सैल झाली होती. तिने होतं नव्हतं ते बळ एकवटून अंगी आणून त्याच्या मनगटाचा कडकडून चावा घेतला. धडपडून त्याला ढकलून दिलं आणि ती वेगाने मागच्या दाराकडे धावली. कडी उघडून बाहेर पडली आणि दार ढकलून बाहेर कडी घातली आणि तिथेच मटकन बसली.
क्षणभर वाऱ्यासारखा वाऱ्याच्या वेगाने संचारलेला महिषासुर मर्दिनीचा अवतार संपला. तिला विलक्षण धाप लागली होती. थोड्या वेळाने धाप कमी झाली. आता तिला स्थलकालाचे आणि आपण स्वतः कोण याचेही भान आले. मध्यरात्रीच्या जवळपासची वेळ. काळोख्या रात्री आकाश भरलेल्या चांदण्यांचा फिक्का प्रकाश भयान वाटत होता. समोर पोफळीची रांग धरून उभी असलेली झाडे काळे बुरखे ओढून पहारेकऱ्यासारखे ताठ उभे राहिले होते. त्याच्या पलीकडे जंगलच होते. जिकडे तिकडे किर्र रातकिड्यांचे ओरडणे. तिथेच कुठच्याशा झाडावर उलटी टांगून घेतलेली वटवाघुळे मधूनच सारखी फडफडत होती. त्यांच्या जीवाला जणू थारा नव्हता. त्या झाडीत आत कुठेतरी कुठचासा पक्षी मी येऊ, मी येऊ असे अगदी स्पष्ट आवाजात विचारित होता. त्या भयान रात्री हा कुणाला विचारतो आहे, कुणाला दिलासा देतो आहे? त्या अंधुक उजेडात तिने आसपास पाहिले. ही पडवी आहे हे तिला कळलं. सकाळी घराचा भोवतालचा परिसर नणंदेबरोबर हिंडून बघताना ती या पोफळीच्या रांगेकडून गेली होती तेव्हा पडवीकडे तिची नजर गेली होती. तिथे एका कोपऱ्यात शेतीची सगळी अवजारे भरलेली होती. उजवीकडे जळणाची लाकडे भरलेली होती. तिने हलकेच मागे वळून दाराकडे पाहिले. आज सामसूम होते, पण दिव्याचा अंधुक प्रकाश फटीतून दिसत होता. तिचे मन भीतीने थरथरले. ती हलकेच पलीकडे डाव्या कोपऱ्यात सरकली, तशीच बसून राहिली. घरी असताना रात्रीच्या वेळी हाती दिवा घेतल्याशिवाय आणि कुणालाही सोबत घेतल्याशिवाय तिला बाहेर पडवीत यायची भीती वाटत असे. दिवसा कुठेतरी कुणाच्या तरी तोंडून ऐकलेल्या भूताखेताच्या गोष्टींनी तिचे मन भीतीने दाटून जाई. पण आता तिच्या सगळ्या संज्ञा बोथट झाल्या होत्या. फक्त आपण बचावलो, जिवंत आहोत ही एकच संज्ञा जागृत होती. तो जीवघेणा हल्ला झाला तेव्हा भीतीने जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळालेले विचार आता हलके हलके दबत दबत परत फिरू लागले. तो प्रसंग, ज्या प्रसंगाचा एवढी वर्षे जहरी नागासारखा डूक धरून ज्याने हल्ला केला, तो प्रसंग तिला आता आठवला. तिला नुकतेच 7वे वर्ष लागले होते. करवंदीच्या शाळेत तात्याने तिचे नाव घातले होते. कमळी, तिची मोठी बहीण कालिंदी, तिची एक चुलत बहीण नर्मदा, कुसुम, तिच्या 2 मोठ्या बहिणी वेणू, राजा, पद्माकर, दिगू, 8-10 मुले सगळी मिळून करवंदीच्या शाळेत जात होती. बालसुलभ गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी, प्रसंगी रुसवे फुगवे, भांडणे, तर्जनी आणि मधले बोट यांची टोकं एकमेकांना चिकटून गट्टी फू करणे, मग अबोला धरणे, मग कुणाची तरी मध्यस्थी, गट्टी मिटणे, हे त्यांच्यात विशेषतः मुलींच्यात नेहमीच आले. जो प्रसंग ती विसरून गेली होती तो प्रसंग तिला आठवला. त्या दिवशी शनिवार होता. सकाळचीच अर्धा दिवस शाळा. शाळा सुटली. सगळी जण रमत गमत निघाली. येता येता करवंदीच्या जाळीत दिगू, पद्माकर, राजा वगैरे मुले शिरली. करवंदे खात तिथेच रमली. मुली गप्पा मारीत पुढे चालल्या होत्या. तेवढ्याच जाळीतून पसाभर करवंदे घेऊन दिगू बाहेर आला. त्याने मोठ्यांना हाका मारून म्हटले, तारके, ए तारके, ही करवंदे घे. तो पळत तिच्या जवळ आला. ते पाहून कमळीच्या चुलत बहिणीने कालिंदीने काहीशा ईर्षेने म्हटले, तारके, अगो तुलाच तेवढी देतोय, घे की. नकोत मला. अगो बाई, नकोत का? अगो तारके, तुला हा नवरा छान शोभेल, बघ खूप श्रीमंत आहे. तारकेने मानेला हिसडा देत फणकाराने म्हटले, हट, मला नको हा नवरा. याच्याशी लग्न करायला अडलंय माझ्या डाव्या पायाचं खेटर. आणि तिने आपला डावा पाय जोरात जमिनीवर आपटला. तिचा तो आविर्भाव बघून सगळी जोर जोरात हसली. मग कुणाशी लग्न करणार आहेस गो? वाटेल त्याच्याशी करीन, तुला का त्याची पंचायत? आणि ती तरातरा एकटीच पुढे जाऊ लागली. कालिंदीने म्हटले, अगो पण थट्टेने म्हटले तर नाकाला एवढ्या मिरच्या झुंबायला काय झालं? एवढी मिजाजखोर? कमळीची मोठी बहीण मध्ये पडली. तिने म्हटले, कालिंदी, तू गो तिला कशाला चिडवलंस? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ती काही नेहमीच इथे राहणार नाही. 3री आणि 4थी झाली की तिचे बाबा तिला मुंबईला घेऊन जाणार आहेत. इंग्रजी शाळेत घालणार आहेत. अगो, मग खूप इंग्रजी शिकलेला नवरा ते हिच्यासाठी बघतील, म्हणून ती मिजाज करते, कळलं? उगीच नाही करीत. चल गो तारके, आपण पुढे जाऊया. हे सगळं तिला आता आठवलं. ज्याच्याविषयी आपणाला पहिल्यापासून तिटकारा, तोच तोच आपल्या नशिबी कसा आला? दुर्दैवाने आपला असा घात का केला? आपण जो प्रसंग विसरून गेलो होतो, अगदी विसरून गेलो नसलो
तरी मनातून काढून टाकला होता. पदरी पडलं आणि पवित्र झालं अशा विचाराने मनात नसताना सुद्धा लग्नाला तयार झालो. तात्या आजीच्या जीवाला लागलेला घोर नाहीसा करावा म्हणून निमूट सगळं सहन केलं, मन मारून टाकलं. पण त्या वेळेपासून तो असा डूब धरून होता, म्हणजे सूड उगवण्यासाठी त्याने लग्न केलं. आपल्या असहाय्य परिस्थितीचा त्याने असा फायदा घेतला. आता पुढे काय? तिने बसल्या जागीच असहाय्यपणे मागे भिंतीला डोके टेकले. तेवढ्यात कुठचासा एक पक्षी विलक्षण आर्त आवाज काढीत चित्कार करीत तिच्या डोक्यावरून आकाशातून उडत समोरच्या जंगलात गेला. काळोखाने दाटलेल्या निर्मनुष्य भयान आसमंतात उमटलेला तो आर्त चित्कार तिचे अंतःकरण कापीत गेला. हृदयाचा थरकाप उडाला. ती अंगाची मुटकुळी करून भिंतीशी तशीच बसून राहिली. भीतीने विचारशक्तीही थिजून गेली होती. पण आपला डावा पाय जांघेत ठणकतो आहे याची तीव्र जाणीव तिला झाली. हा भाग इथेच संपला. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. आज मी वाचलेला हा 8वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला तर अजिबात विसरू नका. चला तर आपण भेटू उद्या 9व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.